खरं सांगा मंडळी, आजकाल आपण किती बोलतो, किती ऐकतो, पण ते बोलणं हे एक प्रकारचं वरदान आहे, ह्याचा कधी विचार केलाय का? बरं, जे काही बघतोय त्यातनं काही शिकण्यासारखं असतं का? पण तासनतास आपण आपलं बघत राहतो. आता मनोरंजन असलं म्हणून काय झालं? त्यातली भाषा, त्यातला आशय ह्या सगळ्याचा आपल्या स्वतःच्या भाषेवर परिणाम होतोय. आता काळ बदलला, आपली बोलण्याची पद्धतसुद्धा बदलली, तरीसुद्धा आपली भाषा ही सुसंस्कृतच असली पाहिजे, ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपल्याला काय वाटतं, की लहान मुलांवरच फक्त संस्कार करायचे असतात, त्यांची भाषा योग्य पाहिजे. पण आता खरं तर आपली भाषा योग्य आहे का, हे तपासलं पाहिजे. रोजच्या बोलण्यात आपण सहज काहीही बोलून जातो आणि मग म्हणतो की चुकून बोललो. पण असं होऊच शकत नाही. कारण काहीही बोलण्यासाठी त्याच्या आधी विचार येतो. विचार आणि बोलणं. आता बोलणं अर्थात वैखरी म्हणजेच वाणी ही विचारातनंच येते. भले तो आपल्या लक्षात येत नसेल, पण विचार असेल तेव्हाच बोलणं होतं. तुम्ही चुकून म्हणताय, पण ते तुमच्या विचारात कुठेतरी होतं म्हणून ते बोललं गेलं. कारण उत्तम विचार असतील ना, तर तुमच्याकडनं नेहमी सुसंस्कृत असंच बोललं जाईल. अध्यात्मातले वाणीचे हे 4 प्रकार आपल्याला माहिती आहेत. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. आता क्रम लावायचा झाला तर वैखरी ते परा असा आपला प्रवास आहे. आता वैखरी म्हणजे आपण जे बोलतो ते, बरोबर? पण आपण बोलतो केव्हा? जेव्हा आपल्या मनामध्ये विचार असतात. आता उच्च आध्यात्मिक अवस्था म्हणजे परा, ती तर दूरचीच गोष्ट. पण आपलं रोजचं बोलणं, वैखरी किंवा वाणी ती तरी सुसंस्कृत आहे का? ह्याचा आपण विचार केला कारण उत्तम भाषेमुळेच उत्तम व्यक्तिमत्व घडतं. आता या वाणीबद्दल थोडं बोलूया, की का बरं हिला असं अमूल्य वरदान म्हणायचं? आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय की आपली भाषा इतकी साधी सोपी रसाळ पण तितकीच अमृतालाही पैजेमध्ये जिंकेल अशी आहे. आता इतकी समृद्ध अमृतासारखी भाषा आपण खरोखर योग्य पद्धतीने वापरतो का? आपल्याला वाटतं बोलायचं म्हणजे काय, दुसऱ्याला काही सांगत असतो आपण, संवाद साधत असतो त्यांच्याशी, त्यामुळे बोलणं काय सगळ्यांनाच जमतं. पण त्या बोलण्यामागे एक विचार असला पाहिजे, एक सुसंस्कृतपणा असला पाहिजे, ह्याचा आपण नक्की विचार केला पाहिजे. बरेचदा काय होतं, आपण बोलताना ना समोरच्या व्यक्तींचा अजिबात विचार करत नाही. घरात, ऑफिसमध्ये, इतर कामाच्या ठिकाणी किंवा कुठेही आपण विचार न करता मनाला वाटेल तसं बोलत राहतो. मला तुम्ही सांगा, तुम्ही दुसऱ्यांना असं ओरडता किंवा त्यांना लागेल असं बोलता, तेव्हा तुम्हाला स्वतःला कसं वाटतं? आता एक उदाहरण बघूया. नीट वाचा आणि नक्की विचार करा ह्या गोष्टीचा. हे तर फक्त एक उदाहरण झालं. पण लक्षात घ्या, जेव्हा पण आपण समोरच्या माणसाचं मन शब्दांनी दुखवतो ना, तेव्हा ती जी ऊर्जा निर्माण होते ना त्या समोरच्या व्यक्तीमध्ये, ती सकारात्मक असेल का हो? त्यामुळे नेहमी बोलताना आपलं बोलणं आपल्या कानांना योग्य वाटतंय ना, हे चेक करत राहा. कारण काळ कितीही बदलला ना, तरीसुद्धा आपली भाषा, आपलं बोलणं हे सुसंस्कृतच असलं पाहिजे. आणि त्यासाठी काय करू शकतो? निदान 10 मिनटं काहीतरी चांगलं वाचा रोज.
एखादा छानसा मंत्र जप करा. त्याच्यानी भाषेवर खूप चांगले संस्कार होतात. आणि आपलं बोलणं असं असलं पाहिजे ना, की समोरच्या व्यक्तीला अगदी ऐकत राहावंसं वाटलं पाहिजे. तसंच आपलं व्यक्तिमत्व सुद्धा तितकंच छान असलं पाहिजे. त्यामुळे माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, पुन्हा नव्याने आपल्या भाषेवर काम करा. आपल्या बोलण्यावर काम करा. कारण जेव्हा तुमची वाणी छान सुसंस्कृत, शुद्ध असेल ना, तेव्हाच नवीन काहीतरी चांगल्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये घडवू शकतो. कारण हे सुद्धा एक प्रकारचं वाचिक कर्म आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सुसंस्कृत, समृद्ध असं बोलत राहा आणि तुमच्या बोलण्याने इतरांना फक्त आनंदच देत राहा.